कैलासवासी डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांना प्रथम मी श्रद्धांजली वाहतो। दादांनी एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आपलं जीवन जगलं। शिक्षण महर्षी होतेच, पण त्याच्या पलीकडे सुद्धा दादांची एक बाजू हे आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे। सगळ्यांना मिसळून सगळ्यांना घेऊन जाण्याचे त्यांचा स्वभाव होताच, आणि प्रामुख्याने मला सांगायचं की त्यांचं असणारं छत्रपती घराण्याशी असणारे संबंध, डी.वाय. दादांचे आणि आमच्या आजोबांचे छत्रपती शहाजी महाराजांचे घनिष्ठ संबंध होते। छत्रपती शहाजी महाराजांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता, इतका विश्वास होता की दसऱ्याच्या महत्त्वाच्या समारंभाला सुद्धा ज्यावेळी शहाजी महाराजांनी जायचं थांबवलं होतं, आणि त्यावेळीचे विद्यमान युवराज छत्रपती शाहू महाराज जायचे, त्यावेळी त्यांच्याबरोबर कोण जाणार, त्यावेळी ती जबाबदारी सुद्धा शहाजी महाराजांनी डी.वाय. दादांना दिली होती। इतका विश्वासू त्यांचा छत्रपती घराण्याशी त्यांचे सगळे संबंध होते। न चुकता माझी आठवण म्हटलं तर एकही असा माझा वाढदिवस नाही की दादांनी मला विश केलेलं नाही, आणि म्हणून एवढा मोठा व्यक्तीसुद्धा संभाजीराजेंचा वाढदिवस केव्हा हे बघून न चुकता ते फोन करायचे। माझ्या दृष्टिकोनातून एक अजात शत्रू म्हणून त्यांची ओळख असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। या काळात अजात शत्रू असणं हे फार दुर्मिळ आहेत, आणि त्या दुर्मिळमधले डॉक्टर डी.वाय. पाटील दादा होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।